धन्यवाद प्रसाद सर. माफ करा, 4 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या. पहिला तर राजू बोरे यांच्याकडे पारितोषिक आले दोन्ही संघांसाठी. जर सलग 3 षटकांना तुम्ही लगावते तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचं पारितोषिक वाढतंय. जर षटकार सीमारेषेच्या बाहेर जर षटकांना जेलमध्ये कन्वर्ट करते तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जर प्रेक्षक कन्वर्ट करतायत चेंडूला झेलमध्ये षटकाराला तर तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे. धन्यवाद प्रसाद सर. बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर उसरगर संघाची सलामीची जोडी आपण पाहतो. विशाल आणि नितीन तर पॉवर प्ले केजू धन्यवाद प्रसाद सर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 10 अशी धावसंख्या पाहतोय. सुरुवात चांगली होते. निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र धावसंख्या बिनबाद 10. केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय धन्यवाद डीजे. बिनबाद 14 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय. उसरगर संघाची सलामीची जोडी अतिशय चांगली सुरुवात करते विशाल आणि नितीन आणि केजू सारखा गोलंदाज मात्र महागडा ठरतोय. पुन्हा एकदा केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला बिरकावला. थँक्यू. पुढे आपण व्यासपीठावर आमच्या मान्यवर सुद्धा निमित्त सन्मानित इथे करत आहोत. विनंती करतो मी पिंट्या जोशीला आपल्या हस्ते आपण आमच्या व्यासपीठावर जाधववाडीचा महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव यांना आपण सन्मानित करायचं आहे. दिनेश जाधव यांना सन्मानित करतील पिंट्या जोशी या स्पर्धेचे आयोजक. मी पाहता श्रद्धांजली चषक 2016.
त्याचबरोबर आमच्या सोबत आहेत व्यासपीठावर व्यासपीठावर महेंद्र ठाणेकर. आणि मी पुन्हा त्या पिंटाला विनंती करतो की आपण आपल्या हस्ते महेंद्र ठाणेकर यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. एका षटकात धावसंख्या झाली धावफलक म्हणजेच 16 धावा. चेंडू हॉबीमध्ये फलंदाज बाद नितीन दाखवतो पाहूया. थँक्यू. थोडीशी गडबड आहे. व्यासपीठावर आमच्या पाहुण्या सुद्धा आम्ही सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर आमच्या सोबत आहेत मी विनंती करतो उमेश जाधवला, पिंट्या जोशी यायचं पुढे आणि अनिल गुप्ता आपण यांना सन्मानित करायचं आहे. पिंट्या जोशी सन्मानित करतील अनिल गुप्ता यांना. या स्पर्धेत आम्हाला खूप मोठं पाठबळ त्यांनी दिलं, त्यांना आम्ही त्यांचा आभार व्यक्त करत आहोत आमच्या प्रत्येक मान्यवरांच्या आमच्या व्यासपीठावर. धावसंख्या 18, लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू हवेमध्ये आता गणेश जावरे आणि विनंती करतो पिंट्या जोशी यांना की आपल्या हस्ते आपण गणेश जावरे यांना आपण सन्मानित करायचं आहे. मी पाहतो या स्पर्धेमध्ये या सामन्यासाठी सलग 3 षटकारला 5,000 रुपयाचा कॅश प्राइज ज्यांनी लावलाय ते आमच्या सोबत आहेत व्यासपीठावर. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. जर षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट करतात तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. विनंती करतो मी पिंट्याला की आपण राजू भोईर यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. जर टाळ्या सुद्धा होत्या राजू भोईरसाठी, कारण त्यांनी मात्र पारितोषिकांचा अक्षरशः वर्षाव केलाय नेहमीच्या प्रमाणे, नेहमीच्या स्टाईलमध्ये आमच्या खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा. त्यांना सुद्धा सन्मानित करतात पिंट्या जोशी. त्यानंतर व्यासपीठावर आमच्या सोबत आहेत क्रांती पाटील. चेंडू आणि हॅट्रिक सुद्धा. गोलंदाज वैभवच्या माध्यमातून हॅट्रिकची क्रांती पाटील यांना सन्मानित करतात पिंटू जोशी. त्यानंतर आमच्या सोबत आज मात्र व्यासपीठावर सुजित नलावडे असतो, महेश पाटील असतो, मात्र वेळ देऊ शकले नाही, काही कारणास्तव बिझी आहेत, पण त्यांच्या माध्यमातून त्यांचा कार्यकर्ता आमच्या सोबत आहेत. एक जबरदस्त व्यक्ती होतो, एक जबरदस्त खेळाडू सुद्धा आहे आणि मंगेशला सुद्धा त्या सन्मानित करतात. मंगेशने यायचे पुढे. त्यांच्या अनुपस्थिती मात्र मंगेश त्यांचा सन्मान स्वीकारतोय आणि उमेश जाधव यांच्या हस्ते मी त्यांना सन्मानित करत आहोत. हॅट्रिक कंप्लीट फॉर द वैभव. तवळी आपण व्यासपीठावर एक नवीन स्पोर्ट्स शॉपचं ओपनिंग त्यांनी मात्र केलंय उमेश नगर येथे. ते आमच्यासोबत आमचे मित्र सचिन यांना सुद्धा इथे सन्मानित करणार आहोत. सचिन सावंत यायचे पुढे आणि मी विनंती करतो मी उमेश जाधव की आपल्या हस्ते आपण सचिन सावंत यांना सुद्धा आपण सन्मानित करतो, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटला टी शर्ट अँड ट्रॅक लाभलेला आहे. थँक्यू सचिन. चेंडू हवेमध्ये सहस्त्र सन्मानित करतील उमेश जाधव. आमचे प्रेक्षक त्यांनी मात्र जेल स्वीकारलं यायचं आहे पण व्यासपीठावर. चेंडू हवेमध्ये समोर खेळतात. त्याचबरोबर व्यासपीठावर विनंती करतो संदेश नारकर यांनी सुद्धा यायचंय.
त्याला सुद्धा सन्मानित करत आहोत आणि विनंती करतो मी पिंट्या जोशीला की आपण आपल्या हस्ते संदेश नारकर यांना पण सन्मानित करायचं आहे. चेंडू मात्र मागे काय त्याची मात्र डीप मध्ये जातोय, सरकतो चेंडू क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि आज चौकार. त्याचबरोबर विनंती करतो व्यासपीठावर जितू शिलर यांनी सुद्धा यायचं. व्यासपीठावर जितू. आणि जितू शिलर यांना सन्मानित करतील पिंट्या जोशी. पिंट्या जोशी यांना विनंती करतो आपण यायचंय पुढे. पिंट्या जोशी देतो 2 मिनिट. कुठे गेला पिंट्या? पिंट्या कुठे? अरे यार पिंट्या कुठे गेला? पिंट्या जोशी व्यासपीठाशी ताबडतोब संपर्क साधायचा. पिंट्या जोशी द विकेट. मोठा फटका. टाळ्यांच्या गजरात स्वागत करत खेळाडूकडनं. वॉट ऑफ फिल्डिंग, हाय स्टँडर्ड, अप्रतिम क्षेत्र. पाहायचे व्हॉलंटियर्स तिथे आहेत आमचे सज्जद व्हॉलंटियर्स. चेंडू तिथे पाहत आहेत. षटकार आहे की आतमध्ये चेंडू ढकललाय. पिंट्या यायचंय वरती. जितू यायचंय. त्यानंतर आपण आता वडिया मैदानावर आमच्या व्यासपीठावर प्रशांत भोईर तिथे मात्र अंपायरिंग करतायत. चेंडू समोर केला. यायचं आहे पण संताजी ठाकूर यांना मध्ये सन्मानित करत आहोत आणि 1500 रुपयाचा कॅश प्राइज राजू भोईर यांच्या हस्ते आम्ही देत आहोत. 1500 रुपयाचा स्वीकार करायचा आपण कारण प्रेक्षकांसाठी पारितोषिक होतं ते 1500 रुपयाचा कॅश प्राइज. राजू भोईर यांच्या हस्ते आम्ही देत आहोत पारितोषिक. मोठा फटका. त्याचबरोबर तर अजून एक षटकार जर लगावतात फलंदाज तर तब्बल 7000 रुपयाचं कॅच प्राइज दिलं जाईल फलंदाजाला. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम. त्याचबरोबर रमेश पाटील यांचं सुद्धा आगमन होतं व्यासपीठावर. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आणि मी उमेश जाधव यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण विनायक जाधव यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण रमेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. विनायक जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही तिथे सन्मानित करत आहोत रमेश पाटील साहेबांना. थँक्यू व्हेरी मच, अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल. चेंडू हवे.
खूप सुंदर फलंदाजी, अटॅकिंग बॅटिंग. तर पारितोषिक कायम असणार आहे 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राईज जे मगाशी मात्र अनाऊन्स केलं होतं राजूभाई साहेबांनी. आणि प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे 1500 रुपयाचं जेलसाठी. चेंडू मात्र दिशा दिली, चेंडू मागे निघून जातोय, पायाचा झेल उडतोय चेंडूचा, पण मात्र झेल होत नाहीये. रितेश येतात बॅकिंगला आणि तोपर्यंत अजून एक धावा ऍड होते. स्कोर मुजून 45 धावा धावफलकावर. खूप सुरेख फलंदाजी, जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. उसरगर संघासमोर फलंदाजी मात्र करतायत उसरगर संघ, म्हणजेच आगामी संघाच्या विरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी का स्वीकारली आहे. एक जबरदस्त उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते उसरगर संघाचं अटॅकिंग बॅटिंग. तिसरं षटक मार्गस्थानी 45 धावा धावफल करायला लागल्यात. वॉट बॅटिंग. हा चेंडू ऑन साईडला खेळतात, चेंडू जातो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक निल्सन 1 बाउन्स. तो 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 16.33च्या सरासरी मात्र धावा कुठला गेल्या तर मैदानात 49 3 षटकाच्या अखेरीस 18 चेंडूत. खूप जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजे उसरगर संघाची अटॅकिंग बॅटिंग. नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी का स्वीकारली आहे, एक जबरदस्त उत्तर देत आहे. चेंडू समोर घेत आहेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली किशोर त्याला बीट करून चेंडू निर्धाव. 50 कंप्लीट फॉर द उसरगर. 50 धाव पूर्ण होते. धाव संख्या 53 धावा धावफलकावर. निर्णायक षटक घेऊन रितेश ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हॉबीमध्ये मिस टाइम आहे. केंजू चेंडूच्या खाली, पायाचा झेल होतोय का पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. तोपर्यंत फलंदाज 2 धावा कंप्लीट करतात. तिसरी धावा पाहायचं, तिसरी धावा होणार का पूर्ण, पण नकार देत आहेत. तर 2 चेंडू 6 धावा खर्च केलेत फलंदाज रितेशने. हा चेंडू स्क्वेअर कट केल्याच्यानंतर डीप मध्ये इथे मात्र मोनिश इथे चेंडूवर. तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण करतात फलंदाज. खूपच वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरते धावफलकात. एकूण धावसंख्या 57 धावा धावफलकावर. स्कोर मुजून 57 इन द लास्ट ओव्हर. निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज रितेश. ओ द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज पूर्णपणे बीट चारोखानेची. चेंडूमध्ये तिथे मात्र कव्हर करून मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट करतात फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सध्या धावफलकात, म्हणजे 58 धावा. निर्णायक षटकातले निर्णायक 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 58 धावा धावफलकावर या 4थ्या षटकामध्ये. नक्की हो, अजून काही किती चेंडू शिल्लक आहेत षटकातले. ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये खेळतायत. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू होते. डीप मध्ये क्षेत्रात वेगाने मोनिश सोबत चेंडू कव्हर करत फेकत 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. आणि षटक समाप्त होत आहे. या षटकात शेवटच्या टप्प्यात तुम्ही पाहतात 2 धावा वेगाने पूर्ण करतात. धावसंख्या 60 धावा धावफलकावर आणि 61 धावांचं लक्ष उभारले. म्हणजेच समोरचा संघ म्हणजेच
या संघासमोर पाहतात आगामी संघासमोर 61 धावांचं लक्ष उभारलं आहे. 60 धावा कंप्लीट केले 4 षटकात आणि पाहूया मात्र 61 धावा कशा प्रकारे पूर्ण करतात. अंतिम चषकावर नाव कोण करतात, कुठला संघ सज्ज होतोय. तुम्ही पाहता श्रद्धांजली चषक 2016. 4 तारखेच्या पूर्वसंध्येला क्रिकेटर एक भारदस्त असं व्यक्तिमत्व ज्यांनी मात्र भरपूर प्रेम केलं. एक निष्ठावंत असं व्यक्तिमत्व. खंबाळपाडा संघाचे आधारस्तंभ होते, श्रद्धास्थान होते, प्रेरणास्थान होते. सकाळपाडा संघाचे संगनायक सुद्धा होते. भरपूर वर्ष काम पाहिलं, पण 4 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला अचानकपणे आम्हाला सोडून गेलं. त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना ही स्पर्धा समर्पित केली जाते उमेश जाधव आणि पिंटू जोशी यांच्या माध्यमातून. आणि ती स्पर्धा तुम्ही पाहतात. मात्र या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहतात. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन मात्र पिंटू जोशी आणि उमेश जाधव, जितू शेलार असो, विके शेलार असो, खूप चांगलं मोठं पाठबळ साई शेलार असो, यांनी मात्र खूप मेहनत घेतली. त्यानंतर बाळासुद्धा असो, बाळा भोईर. त्याचबरोबर खूप मोठं पाठबळ आम्हाला जे मिळालं म्हणजे नवापाडा असो, मोठा गाव असो, जुनी डोंबिवली खास करून मात्र ज्यांनी मात्र हे मैदान अवेलेबल करून दिलं, उपलब्ध करून दिलं. आणि त्याचबरोबर खंबाळपाडा संघ ज्यांनी मात्र स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात सकाळ सत्रामध्ये खूप मोठं पाठबळ दिलं, कारण ते स्वतः इथे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मात्र त्यांनी मुलाची कामगिरी उचलली, कारण ही स्पर्धा लाईव्ह करण्याचं ठरलं नव्हतं. पण साई शेलारने मात्र येऊन मात्र सांगितलं की ही स्पर्धा लाईव्ह करा, कारण बाबांचं नावाची टुर्नामेंट आहे, बाबांचं नाव आहे या स्पर्धेला. आणि त्यानंतर ही स्पर्धा तुम्ही आपल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, कम्प्युटर तुम्ही पाहू शकता. अप्रतिम स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. GTCच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा पाहतात. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट नो डाऊट. या स्पर्धेचा आता शेवटचा टप्पा. आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो ते म्हणजेच राकेश माते प्रतिष्ठान, कारण त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेला मात्र शिवसेना श्रद्धांजली अर्पित करण्याचा प्रयत्न राकेश माते प्रतिष्ठानने केला आणि विनामूल्य पाण्याची व्यवस्था मात्र करून दिली. त्याचबरोबर थँक्यू, धन्यवाद व्यक्त करतो ग्लोबल टेनिस क्रिकेट. मात्र खूप मोलाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीताने त्यांनी ऐकवलं. आमचे DJ ऑपरेटर थँक्यू व्हेरी मच, त्यांचे आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर आभार व्यक्त करत आहोत आमच्या व्हॉलंटियर्सचे. त्याचबरोबर जाधववाडीचा महाराजा मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव साहेब आणि सर्व आमचे मान्यवर व्यासपीठ तुम्ही पाहतात. या सर्वांचा आम्ही पुनश्च एकदम मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवसात आम्हाला पंडित पाटील यांनी मात्र खूप सुरेख एक साथ दिली समालोचन करण्याची. मात्र त्यांच्याबरोबर आम्ही समालोचन केलं, त्यांनी मात्र खूप चांगली साथ दिली, त्यांचा आभार व्यक्त करत आहोत. पंचांच्या भूमिकेत ज्यांनी मात्र काम पाहिलं, संदेश नारकर असो, प्रसाद सहस्त्रबुद्धे असो, त्यानंतर रवी रावत असो, गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि वळी आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे मात्र संधी दिली आम्हाला समालोचन करण्यासाठी निश्चितच पिंटू जोशी आणि उमेश जाधव यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आम्ही या इनिंग पुरती आम्ही तुमची रजा घेतो. पारितोषिक वितरण समारंभ आम्ही करणारच आहोत. आणि आपण या वळूया पंडित पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. 61 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्या लक्षात पाठलाग करताना बघूया आकाशन संघ कशा पहिला चेंडू पंचबाळा पारपेचं पहिले षटक आता होते गोलंदाज सलग 3 षटकार. फलंदाज नेल्सन स्वतः. तसेच प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस. जो
बिनबाद 3 अशी सुरुवात आपण पाहतो. 61 धावांचं लक्ष्य तेजस नकार देतात फलंदाज. बॅटकटच्या स्वरूपात एक धाव येते. धाव संख्या 5. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो तेजस अतिशय चांगलं कामगिरी. It's the Mumbai Indians who are into the final of the Pepsi IPL 2015. वन टू गो. धाव संख्या बिनबाद 11. नेल्सन चांगली फलंदाजी करतोय. तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला बिरकावलं. तो खुद से ही मुड़ जा पीछे मेरे प्यारे. खेल अपना रंगीला खून भी बहे नीला. रोके से भी ना रुकेंगे तू जाने. हार के भी हौसला ना होने देंगे कम. मंजिलें करीब है रुकेंगे ना कदम. दुआएं सबकी साथ है अब दुनिया ही. शिवसेना अध्यक्ष श्रीकांत बुरमुळ यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर आमचे मान्यवर. आणि त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहेत. साई शिलर यांना सुद्धा विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर, कारण त्यांच्याच वडिलांच्या नावाखाली ही स्पर्धा तुम्ही पाहता. त्यांनी मात्र खूप काल आम्हाला चांगलं पाठबळ दिलं. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्ही चालू केलेलं आहे स्पर्धेचं. GTCवर तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट. नितीन राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा बिनबाद 17 धावसंख्या आपण पाहतो. धावसंख्या 17 माफ करा. 15 आणि 2 17. नितीन राईट आर्म अतिशय बिनबाद 17 धावसंख्या. एक धाव. धाव संख्या 18.
एक चांगला सामना आपण पाहतो अंतिम फेरीचा सामना. 4 18 बिनबाद 18 नितीन मिस्टर टायमिंग आदरणीय साई सेलार यांनी यायचं धावसंख्या 21. नक्की चांगलं 1 to go. धाव संख्या 22 बिनबाद 22 सुरुवात आपण पाहतो. अंतिम फेरी नितीन अतिशय पाणी घेऊन जा पिंट्या, पाणी घेऊन जा लवकर. 2 षटक आणि पुढच्या 2 षटकांसाठी आपण काय एवढं काय मोठी गोष्ट नाही कर. DJ Ajay. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली. पारितोषिकाची रक्कम वाढते प्रेक्षकांसाठी. जर तुम्ही षटकाला जेलमध्ये कन्वर्ट करतात तर पहिले 1100 रुपये होतं, 1500 रुपये झालं आणि आता तब्बल 21 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी विनंती करतो, व्यासपीठावर मी विनंती करतो आमचे आयोजक पिंट्या जोशी यांना की आपण साईशीला यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. लॉट्स ऑफ थँक्स साई. कारण साईच्या माध्यमातून मी पाहतात काल आम्हाला सूचना मिळाली होती की लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा केलं जाईल स्पर्धेचं आणि आम्ही शब्द तो सुद्धा पाहिला आहे. त्यांचा शब्द आम्ही निश्चित मी खाली पडू दिला नाही आहे आणि स्पर्धेचं मी लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. स्टेलर स्पोर्ट्स आयोजित श्रद्धांजली चषक 2017 वर्ष 8वे कैलासवासी विनोद केसरकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. 13, 14, 15 जानेवारी. प्रथम पारितोषिक आहे ते 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000 आणि तृतीय पारितोषिक ते ग्रामीणसाठी 25,000. प्रवेश फी 6,000 रुपये. स्पर्धा 13 आणि 14 ग्रामीण विभागात खेळवली जाईल आणि 14-15 तारखेला कल्याण डोंबिवली हाफमध्ये खेळवली जाईल. त्याचबरोबर श्रीकांत बिरमोळे यांना सुद्धा ते सन्मानित करत आहोत. कोकण सुपुत्र आमच्यासोबत श्रीकांत बिरमोळे आणि विनंती करतो पिंट्या जोशी यांना की आपण आपल्या हस्ते श्रीकांत बिरमोळे यांना आपण सन्मानित करा. चेंडू भिरकावून दिला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात सारी. गोंधळाला ये मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे, गोंधळाला ये. बबलू पाटील यांचा सुद्धा सत्कार करण्यात चला बबलू बबलू
धावसंख्या तसे डीजे आई कृपा करी माझ्यावरी झालं विठोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी झालं विठोरात सारी आज गोंधळाला गे धन्यवाद डी जरा मागे सरकार नऊ DJ S2. Taking over. धन्यवाद डीजे धाव धाव या स्पर्धेत आतापर्यंत लागोपाठ टाळे निकेत आणि संदीप धाव संख्या 45 लेग बाईच्या स्वरूपात समोर DJ S2. धन्यवाद डीजे एकच तीन षटकाचे
श्रद्धांजली चला एक रोमांचकारी सामना पाहतोय आपण. अंतिम फेरीचा सामना श्रद्धांजली चषक 2000. चला शेवटचं षटक. चला उशीर करू. पहिला सहा चेंडू आणि 14 धावांचा. दोन बाद. पाच चेंडू आणि 14. पाच चेंडू राईट साइड. चेंडू 13 धावा. चला फास्ट खेळा. चला पाच चेंडू आणि 13 धावा. आधी राईट. पन्नास धावा. अजून
कौस्तुभ कशी कामगिरी करतात 10-50 बघूया स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज कौस्तुभ. चला मित्रांनो उशीर कर स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज कौस्तुभ. आणि फलंदाज Mahesh. धन्यवाद डीजे. दबावाखाली वावरत असताना आदिशा गोलंदाज एक नवोदित गोलंदाज अंतिम टप्प्यामध्ये मात्र चांगली कामगिरी करतोय. 2 चला उशीर करू नका. आदिल सारखा एक नवोदित गोल अंतिम स्वरूप एक नवोदित चला चला आम्ही उशीर करू नका मित्रांनो. सहकार्य करायचं. एक चेंडू